माय डिअर फ्रेंड्स, अभ्यासामध्ये हार्ड वर्कच्या ऐवजी स्मार्ट वर्क केलं तर मार्क्स तुमचे नक्कीच इम्प्रूव्ह होणार आहेत. कारण आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे 8 जबरदस्त AI ॲप्स जे तुमचा अभ्यास सोपा, स्मार्ट आणि एकदम मजेदार बनवणार आहेत. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय 2025 जानेवारी लेवल अप सिरीज, ज्यामध्ये मी 31 व्हिडिओज इन 31 दिवस तुमच्यासाठी आणतीये. द व्हिडिओज आर पॅक्ड विथ टिप्स अँड इनसाइट्स on productivity, personal growth, self-improvement, personality development and everything you need to level up your life. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला तासनतास पुस्तक वाचून कंटाळा येतोय का? अक्षर डोळ्यासमोर नाचायला लागतात आणि अभ्यास करायला एनर्जी पण उरत नाही, असं तुमचं होतंय का? मग ट्रॅव्हर्स द व्हिज्युअल थिंकर्स ॲप नक्की वापरून बघा. हे ॲप जे आहे तुमच्या नोट्स आणि सिलेबसचा व्हिज्युअल स्वरूपामध्ये रूपांतर करते. आता याचा अर्थ काय की तुम्हाला जिकडे कंटाळा वाटतो ना, तिकडे एकदम रंगीत मॅप्स, डायग्रॅम्स आणि कनेक्शनच्या रेषांमध्ये अभ्यासाची माहिती मिळते. हे केवळ अभ्यास सोपाच करत नाही, तर तो लक्षात ठेवायला सुद्धा मदत करतं. लेट्स टेक हिस्ट्री फॉर एक्झाम्पल. तुम्हाला सपोज आता मुघल एम्पायरचे रूलर्स आणि त्यांची कारकीर्द ही शिकायची किंवा लक्षात ठेवायची आहे, तर त्या पुस्तक उघडून प्रत्येक राजाच्या कारकिर्दीचा अभ्यास करणं एकदम बोरिंग वाटू शकतं. तर ट्रॅव्हर्स ॲप काय करतं, तुमच्यासाठी एका सुंदर मॅपमध्ये सगळं मांडतं. फॉर एक्झाम्पल अकबर, मग ब्रॅकेटमध्ये 1556 to 1605 हिज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड अलायन्सेस विथ राजपूट्स. जहांगीर 1605 to 1627 गोल्डन एरा ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर. शहाजहान 1628 to 1658 आयकॉनिक ताजमहाल. औरंगजेब 1658 to 1707 रिलिजियस पॉलिसीज आणि मग एम्पायर एक्सपान्शन कसं केलं वगैरे वगैरे. तर ऑल दीज डिटेल्स अपियर ऑन अ कनेक्टेड इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअल मॅप. म्हणजे तुम्ही प्रत्येक राजाचं नाव टॅप केलं तर त्यांनी काय काय केलेलं आहे काम, ह्याचा तपशील तुम्ही उघडून पाहू शकता. आणि इतर विषयांसाठी सुद्धा उपयोग होतो, जसं की विज्ञान. आता केमिकल रिॲक्शनचे डायग्रॅम एका क्लिकवर मिळू शकतात, किंवा जिओग्राफी, नद्या, पर्वतरांगा आणि देश यांचे मॅप्स तुम्हाला तयार करून मिळतात. किंवा मॅथ्स पण घेऊया, फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला आणि त्यांचे लिंक्स समजण्यासाठी मॅप्स खूप छानपणे हे ॲप देतं. परीक्षा जवळ आल्यावर तुम्हाला पुन्हा पुस्तकं वाचण्याची गरज नाही आहे. फक्त ट्रॅव्हर्स हे ॲप उघडा आणि त्या मॅप्सवरून झटपट रिव्हिजन तुम्ही करू शकता. सेकंड इज रिकॉल. तर फ्रेंड्स, तुमचं कधी असं झालंय का की तुम्ही खूप अभ्यास करता पण परीक्षेत उत्तरं काय आठवतच नाही आपल्याला? मग हे रिकॉल ॲप तुमच्यासाठीच आहे. हे ॲप खूप खास आहे कारण ते AI बेस्ड फ्लॅश कार्ड्स तयार करतं, जे तुम्हाला लक्षात ठेवण्याच्या क्षमतेला 90% वाढवू शकतं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला वोकॅब्युलरी शिकायची आहे तर रिकॉल तुम्हाला नवीन शब्दांसाठी फ्लॅश कार्ड तयार करून देईल. फॉर एक्झाम्पल, व्हॉट डज बिनेव्होलंट मीन? बिनेव्होलंट म्हणजे आन्सर येतं काइंड अँड जनरस. तुम्ही कुठली MPSCची एक्झाम करत असाल, UPSC किंवा बँक्स, तर तिकडे खूप असे क्वेश्चन्स असतात लँग्वेज रिलेटेड. बघा, सिनोनिम्स सांगा, अँटोनिम्स सांगा, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे फ्लॅश कार्ड्स यूज करू शकता. आता रिकॉलने काय होतं, तुमचे जे वीक एरियाज आहे ना, ते रिकॉल ओळखतं आणि त्यावर जास्त लक्ष केंद्रित करतं. म्हणजे तुम्ही चुकीच्या उत्तरांसाठी वेगळे रिमाइंडर तुम्हाला मिळतात, जे तुमचं अजून नॉलेज ना स्ट्रॉंग बनवतं. सो बेसिकली अभ्यास करताना तुम्हाला ज्या गोष्टी परत परत शिकायच्या आहेत ना, त्यासाठी रिकॉल तुमचं वैयक्तिक AI ट्युटर आपण त्याला म्हणू शकतो. थर्ड इज मॅपिफाय. आता भूगोलाचा अभ्यास करताना नकाशे तयार करणं अगदी वेळखाऊ आणि कंटाळवाणं काम होऊ शकतंच. पण आता काळजीचं कारण नाही, कारण का हे मॅपिफाय जे आहे तुमच्यासाठी तयार काय करणार आहे, हे ॲप तुमच्या अभ्यासासाठी कस्टम मॅप्स तयार करणार आहे, तेही फक्त काही क्लिक्समध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिओग्राफी, नद्या, पर्वत, कंट्रीजच्या बाउंड्रीज. हिस्ट्रीसाठी म्हणाल तर ऐतिहासिक घटना, एरियाज ऑफ गव्हर्नन्स, किंवा सायन्ससाठी म्हणाल तर संशोधनाची ठिकाणं, त्यांचा डेटा. सो हे सगळं मॅपिफाय तुमच्या अभ्यासक्रमाला बेसिकली एक व्हिज्युअल रूप देतं आणि सगळं एका मॅपवर एकत्र मांडतं. अजून एक एक्झाम्पल देते म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. भूगोल असेल, नद्यांचा अभ्यास तुम्ही करताय समजा, तर तुम्हाला भारतातल्या महत्त्वाच्या नद्या आणि त्यांचे उगम आणि संगम हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. नॉर्मल मेथड आपण नेहमी कसा अभ्यास करतो की पुस्तकं उघडतो, प्रत्येक नदीसाठी माहिती शोधतो. आता मॅपिफाय मेथड काय झाली, फक्त नदीचं नाव टाका आणि मॅपिफाय लगेच तुम्हाला त्या रिव्हर्सचा नकाशा दाखवतं. फॉर एक्झाम्पल, गंगा नदी
उगम गंगोत्री हिमनदी, संगम बंगालचा उपसागर. सो नकाशावर तुम्हाला लगेच गंगोत्रीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रवास सुस्पष्ट दिसतो. सो तुमच्या विचारांनाही मॅपिफाय सारखा नकाशा मिळू शकतो. जिओग्राफीसाठी तर नक्कीच हे वापरा. फोर्थ मी सांगेन इज स्टडी पोशन AI, पर्सनलाइज्ड मॅजिक. आता हे एक असा AI टूल आहे जो तुमच्या अभ्यासाला अगदी पर्सनलाइज्ड आणि सोप्या पद्धतीनं मॅनेज करतं. फक्त तुमच्या नोट्स किंवा पुस्तकांमधली महत्त्वाचे मुद्दे किंवा अडचणी जे काही तुम्हाला अडतंय ते स्टडी पोशन AI मध्ये टाका आणि ते तुमच्यासाठी बनवतं फ्लॅश कार्ड्स. वन्स अगेन पण नुसते फ्लॅश कार्ड्स नाही तर क्वेश्चन सेट सुद्धा ते बनवतं. क्वेश्चन सेट्स जे परीक्षेचा सराव करण्यासाठी उपयोगी ठरतील. आणि थर्डली रिव्हिजन टिप्स जे तुम्हाला वेळ वाचवायला आणि अचूक तयारी करायला मदत करतील. फॉर एक्झाम्पल बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे समजा आणि तुम्हाला शिकायचा आहे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर स्टडी पोशन AI मध्ये हा विषय तुम्ही जेव्हा टाकाल हे स्वतःहून तुम्हाला फ्लॅश कार्ड तयार करून देईल. क्वेश्चन विचारेल वेअर डज डायजेशन बिगिन. मग आन्सर असेल सपोज इन द माउथ विथ सलायवा. किंवा अजून एक क्वेश्चन सेट व्हॉट इज द फंक्शन ऑफ द स्टमक आणि ते काय आन्सर असेल. आणि रिव्हिजन टिप देईल की ॲडवाइस ऑन मेमरायझिंग द डायजेस्टिव्ह सिस्टीम विथ पिक्चर्स अँड शॉर्ट डेफिनेशन्स. म्हणजे ते आपोआप प्रश्न विचारेल आणि तुम्हाला उत्तर देईल. तुम्ही ती चेक करू शकता की तुम्ही बरोबर उत्तर दिलंय का नाही. तसंच लँग्वेजचं आहे. सपोज इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे, तुम्हाला वोकॅब्लरी इम्प्रूव्ह करायची आहे. तुम्ही क्वेरी टाकली इम्प्रूव्ह वोकॅब्लरी. तर स्टडी पोशन AI काय करतं तुम्हाला सिनॉनिम्स, अँटॉनिम्स आणि प्रॅक्टिससाठी वाक्य तयार करून देतं. फॉर एक्झाम्पल एक फ्लॅश कार्ड तयार केलंय. सिनॉनिम फॉर क्विक काय आहे असं विचारलंय त्यांनी. मग तुम्ही आन्सर करता आणि मग आन्सर चेक करता जे काय असेल रॅपिड किंवा अजून काही वर्ड सुचवले तर ते. ह्याच्यामुळे काय होतं की अभ्यासाचा तुमचा भार थोडासा हलका होतो. कसं प्रिपेअर करायचं ह्याच्यावर पण आपली जी आपण डोकंफोड करतो ती थोडीशी कमी होईल. रिव्हिजनला सगळे हे हेल्प करतात. फिफ्थ इज रिवाइजली. ओके, स्मार्ट रिव्हिजन होऊ शकतात रिवाइजली. म्हणजे तुम्ही अभ्यास तर केलाय पण अगदी शेवटच्या क्षणी काहीच आठवत नाही आणि मग घाम फुटतो. त्यासाठी रिवाइजलीचा वापर करू शकता. आता हे कसं काम करतं तर इट इज अगेन AI बेस्ड ॲप विच मेक्स युअर रिव्हिजन ऑर्गनाइज्ड अँड इफेक्टिव्ह. कस्टम रिव्हिजन टाइम टेबल तुम्हाला मिळतं की तुम्ही किती दिवसात परीक्षेची तयारी करायची आहे हे तुम्ही टाका आणि रिवाइजली तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमासाठी योग्य वेळापत्रकच तयार करून देतं. शेड्यूल, टाइम टेबल आणि प्लस फोकस ऑन वीक एरियाज पण होतो. म्हणजे तुमच्या अभ्यासाला ते कमजोर भाग AI ओळखतं आणि त्यावर तुम्ही अधिक काम करायला पाहिजे हे तुम्हाला सांगतं. अगेन रिमाइंडर्स आहे, प्रोग्रेस ट्रॅकर्स आहेत. म्हणजे वेळेवर अभ्यास करण्यासाठी आठवण करून देतं आणि तुमची प्रोग्रेस सुद्धा ट्रॅक करतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅथ्सचा अभ्यास करायचा आहे, तुम्हाला गणितातील अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्रीचा सराव करायचा आहे तर रिवाइजली तुमच्यासाठी सराव प्रश्नांचा सेट तयार करतो. ओके, हे ॲप सांगेल की अल्जेब्राचं बेसिक फॉर्म्युला तुम्हाला चांगले येतात पण ट्रिग्नॉमेट्रिकचे रेशियोज आहे त्याच्यावर तुम्ही अधिक सराव करायला पाहिजे कारण तुम्ही त्या एरियामध्ये वीक आहात. हे AI कळतं आणि मग ते तुम्हाला सांगतं. हे तुम्हाला प्रत्येक विषयासाठी वेळ वाटून देतं. फॉर एक्झाम्पल आता फिजिक्समध्ये काय मेकॅनिक्स आणि ऑप्टिक्ससाठी जास्त वेळ द्या कारण थोडंसं तुम्ही कमजोर आहात. केमिस्ट्री पिरियॉडिक टेबलसाठी थोडा कमी वेळ द्या कारण तुम्हाला ते चांगलं येतंय ऑलरेडी. बायोलॉजी डायग्रॅम्स आणि टर्मिनॉलॉजीसाठी थोडासा आणखीन वेळ द्या. असं काय काय तुम्हाला ते सांगतं. सो रिव्हिजन दरम्यान ॲप प्रॅक्टिस टेस्ट देऊन ना तुमची तयारी सुद्धा करून घेतं विच इज गुड. 6वं इज ॲल्बस. इट इज अ डिजिटल व्हाईट बोर्ड फॉर स्टडी. सो म्हणजे एखादी कन्सेप्ट शिकतानाच तुम्ही गोंधळलेले असाल ना तर ॲल्बस वापरू शकता. म्हणजे इथे मी रिव्हिजनचं तर बोलतच नाहीये, कुठेतरी नवीन कन्सेप्ट शिकतानाच आपण गोंधळलेलो असतो ना त्यासाठी ॲल्बस वापरा. आता ॲल्बस कसं काम करतं तर एक डिजिटल व्हाईट बोर्डचं एक ॲप आहे ते ज्यामुळे शिकवण्याचा आणि शिकण्याचा दोघांचा अनुभव छान होतो. इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड आहे म्हणजे तुम्ही तुमच्या नोट्स ड्रॉ करून शिकता प्लस तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या स्पष्ट करू शकता आणि शिकत असताना मजाही करू शकता. कोलॅबरेटिव्ह लर्निंग सुद्धा आहे म्हणजे ग्रुप स्टडीसाठी उत्तम टूल आहे जिकडे तुम्ही एकच व्हाईट बोर्ड सगळे फ्रेंड्स शेअर करू शकता. म्हणजे एक व्हाईट बोर्ड आहे मोठा आणि मी त्याच्यामध्ये काहीतरी माझ्या नोट्स ॲड केल्या आहेत, तुमच्या फ्रेंडनी दुसऱ्या टॉपिकच्या दुसऱ्या नोट्स ॲड केल्या आहेत ते पण तुम्ही बघू शकता. सो इंटरॅक्टिव्ह रिअल टाईममध्ये सगळेजण बघू शकतात कोणी कोणी काय नोट्स केल्यात. आणि इनफॅक्ट ग्रुप स्टडीसाठी चांगलं आहे की मी या चॅप्टरवर नोट्स काढते, तू त्या चॅप्टरवर काढ आणि मग सगळे आपण जिस्ट बघूया आणि अभ्यास करूया. यासाठी पण हे ॲप चांगलं आहे. रिअल टाईम
डाऊट सॉल्व्हिंग होतात. जसं मी सांगितलं की समजा तुम्हाला आता इंडियन फ्रीडम स्ट्रगल शिकायचं आहे. आता अल्बसवर एक ना व्हर्च्युअल व्हाईट बोर्ड तुम्ही तयार करता आणि मग त्यावर महत्त्वाच्या घटना आणि सपोज नेत्यांची नावं ड्रॉ करता. तुम्ही एकाच व्हाईट बोर्डवर आपले विचार, चित्र आणि टिप्स शेअर करू शकता. आपण जेव्हा ड्रॉ करतो आणि ग्राफिक्स वापरतो ना, आपल्या कन्सेप्ट खूप क्लिअर होतात. आणि जसं म्हटलं की इंटरॅक्ट जेव्हा आपण करतो बाकीच्या स्टुडंट्स बरोबर, त्यांनी काय नोट्स काढल्या आहेत, मी काय काढू, थोडंसं आपला विचारांचा स्कोप ब्रॉडन होतो आणि छान प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. 7th इज रेमनोट. रेमनोट सुद्धा तुमच्या नोट्सवरून थेट फ्लॅश कार्ड तयार करतं. आता रेमनोट कसं काम करतं, तर रेमनोट तुमच्या नोट्समध्ये जेवढे अधिक महत्त्वाचे मुद्दे असतील, ओके, जास्त इम्पॉर्टंटवाले, तितके ते फ्लॅश कार्ड्समध्ये ट्रान्सफर करतं. सो नोट्सपासून पण फ्लॅश कार्ड्स बनतात. म्हणजे इंटेन्सिव्ह लर्निंग पॉईंट्स फ्रॉम युअर नोट्स आर ऑटोमॅटिकली कन्वर्टेड इन टू फ्लॅश कार्ड्स. फॉर एक्झाम्पल सायन्स आणि मॅथ ग्रेट फॉर लर्निंग ऑन फॉर्म्युलाज आहे. किंवा रिपिटेशन काही असेल, म्हणजे रिव्ह्यू करायचं असेल तुम्हाला टाइम टू टाइम स्टडी मटेरियल, तर ते सुद्धा चांगलं आहे. एक्झाम्पल सांगते, म्हणजे मॅथचा फॉर्म्युला असेल, समजा तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला शिकायचा आहे, तर रेमनोटवर तुम्ही साईन, कोसाईन, टँजंट यांचे फ्लॅश कार्ड्स तयार करू शकता. मग ॲप तुम्हाला दिलेल्या विशिष्ट फॉर्म्युलावर क्वेश्चन्स विचारतं किंवा फ्लॅश कार्ड्स दाखवतं. काय आहे साईन, काय आहे कॉस, किंवा असे प्रश्न विचारतात आणि तुम्ही ते फ्लॅश कार्डवर उत्तर देऊन बघू शकता की मी बरोबर आन्सर दिलंय का नाही. 8th इज नोई. अगेन AI रिलेटेडच आहे. नोईनी काय होतं ना, प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतं. म्हणजे अवघड प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया एकदम सरळ आणि एकदम इझी होऊन जातं. फॉर एक्झाम्पल सांगते, एक्झाम्पलनी चांगलं समजेल, नाहीतर जरा हे डिफिकल्टच आहे समजवायला सगळे ॲप्स. तर सपोज गणिताची काहीतरी तुमची समस्या असेल, समजा तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे, ओके, तुम्ही नोईमध्ये प्रश्न टाकला की x² + 5x + 6 = 0. मग नोई तुम्हाला लगेच उत्तर देईल की दिस इज अ सिम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन, यू कॅन फॅक्टर इट ॲज ब्रॅकेटमध्ये x + 2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 3 = 0. सो x = -2 और x = -3. आय विश हे माझ्या लहानपणी असतं, मी हेच यूज करून सगळं सॉल्व्ह केलं असतं. मला मॅथ्स अजिबात नाही आवडायचं. सो तुमच्या मनात शंका काही असेल तरी ते नोई AI जे आहे ते स्पष्ट करेल आणि तुम्हाला लगेचच उत्तर मिळेल. कन्सेप्ट पण क्लिअर होतील, नॉट जस्ट होमवर्कसाठी पण कन्सेप्ट पण क्लिअर होतील. म्हणजे आजकाल एवढं निघालंय AI की मला असं वाटलं की मी 10वीत एवढा अभ्यास करून केलंच काय, आता मला ते आठवत पण नाहीये ट्रिग्नॉमेट्री आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि काहीच. बरं, एनिवेज, सो तुम्ही काय करायचंय की हुशारीने अभ्यास करायचे. नुसतं आपण घोकमपट्टी करतो, हार्डवर्क करतो, त्याच्यापेक्षा थोडंसं स्मार्टवर्क करा, छान नवीन पद्धतीने नोट्स करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासात एकदम रुची येईल, थोडा इंटरेस्टिंग वाटेल अभ्यास. ना की घिसापिटा आपण तेच करत येतो, आपल्याला खूप बोर होतं कधी कधी, असं क्वेश्चन पडतो की अरे मी काय करते आयुष्यात. तर त्यावेळेस हे सगळे ॲप्स वापरा, छान वाटेल, ग्राफिकली छान दिसेल, व्हिज्युअली छान दिसेल. आणि जेव्हा आपल्याला व्हिज्युअली गोष्टी छान दिसतात, लक्षात राहायला पण सोपं होतं. त्याच्यामुळे आता मला सांगा, या 8 ॲप्सपैकी तुम्ही कोणतं ॲप वापरणार आहात का सगळे 8 ट्राय करणार आणि मग ठरवणार कोणतं वापरायचं. काय आहे तुमच्या मनात, मला प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण का खूप वेगवेगळे कंटेंट आणते मी. ही जी जानेवारी लेव्हल अप सिरीज आहे त्याची संपूर्ण ताकद वापरायला विसरू नका. 31 दिवसांमध्ये 31 व्हिडिओ आणतीये, ज्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक आहे, नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. नवीन वर्षी 2025 मध्ये मी या चॅनलवर असाच प्रयत्न करते की मला मॅक्झिमम जितकं तुमच्यासोबत शेअर करता येत आहेत गोष्टी त्या मी शेअर करणार आहे. सो ओव्हरऑल चॅनलबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा मला प्लीज तुमच्या फिलिंग्स कमेंट करून कळवा. नाहीतर मग काय होतं की मीच बोलत राहते आणि मला तुमच्या फिलिंग्स कळत नाही. आणि आपण बऱ्याचदा असा विचार करतो की जाऊ दे, ते कमेंट करतायत ना, मी कशाला कमेंट करू. पण मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतं. सो प्लीज कमेंट करून सांगा तुमच्या फिलिंग्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप शायनिंग, कीप ग्रोईंग अँड स्टे अमेझिंग. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.